एसटीचे वाहनतळ होणार चकाचक. एसटीच्या नियोजनानुसार पहिल्या टप्प्यात पुणे विभागातील घोडेगाव बसस्थानकाची पूर्ण बांधणी व भोर बसस्थानक व आगार वाहनतळ कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 5.5 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. सोलापूर विभागातील अकलूज, करमाळा, कुरुडवाडी, टेंभुर्णी येथील बसस्थानकाच्या वाहनतळाचे कॉन्क्रिटीकरण केले जाणार असून त्यासाठी सुमारे 6 कोटी 39 लाख रुपये खर्च येणार आहे. सातारा विभागातील पाचगणी व वाई येथील बसस्थानकाच्या वाहनतळाचे, कोल्हापूर विभागातील गगनबावडा व मलकापूर येथील बसस्थानकाच्या वाहनतळाचे कॉन्क्रिटीकरण केले जाणार आहे. एसटी महामंडळाचे वाहनतळ आता चकाचक होणार आहेत. सध्या वाहनतळांची दुरावस्था झालेली असल्याने येथे येणाऱ्या बस बरोबरच प्रवाशांची मोठी गैरसोय होते. त्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने आपल्या वाहनतळांचे कॉन्क्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पुणे, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर विभागातील बसस्थानकांचे कॉन्क्रिटीकरण केले जाणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळाने निविदा मागविल्या असून 18 कोटींहून अधिक खर्च केला जाणार आहे. मंडळी, अशाच मोठ्या बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.